हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. एम ऑडिबल? गुड मॉर्निंग सर. आवाज येतो का क्लिअर? हो सर. ओके, ठीक आहे. पहा, काल आपण सेल डिव्हिजन अनालिसिस कंप्लीट केलाय आणि आज आपण एक न्यू लेसन स्टार्ट करतोय. लेसनचं नाव आहे ॲनिमल टिश्यूज. लेसनचं नाव आहे ॲनिमल टिश्यूज. ठीक आहे, प्लीज पे अटेन्शन. टिश्यूज म्हणजे काय? टिश्यूज म्हणजे काय? ग्रुप ऑफ सेल्स किंवा तुम्ही काय म्हणू शकता, ऑर्गेनाइज्ड मास ऑफ सेल्स. टिश्यू म्हणजे काय? एकतर ग्रुप ऑफ सेल्स म्हणा याला, किंवा काय म्हणा, ऑर्गेनाइज्ड मास ऑफ सेल्स म्हणा. जे काय करतात, एक स्पेसिफिक फंक्शन करतात, त्यांना म्हणतो आपण टिश्यूज. टिश्यूज आर द ग्रुप ऑफ सेल्स or these are the organized mass of cells which perform a specific function. एखादं स्पेसिफिक फंक्शन हे जे आहे ते परफॉर्म करतात. ठीक आहे. मग टिश्यूचे टाईप कोणते आहेत? टिश्यूचे खूप सारे टाईप्स आहेत ॲनिमल टिश्यूज मध्ये. त्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे इपिथेलियल टिश्यू. पहिला टाईप आहे इपिथेलियल टिश्यू. ओके, इपिथेलियल टिश्यू जो आहे याचं मिनिंग काय लक्षात घ्या. इपी म्हणजे अप, थेलियल म्हणजे लेअर. इपिथेलियल टिश्यू हे बॉडी कव्हरिंग फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? बॉडी कव्हरिंग. ठीक आहे. सो इपिथेलियल टिश्यू हा फर्स्ट टाइप आहे ॲनिमल टिश्यू मध्ये आणि हे फॉर्म करतात बॉडी कव्हरिंग. कोणतेही ऑर्गन असतील तर त्या ऑर्गनचं जे कव्हरिंग असेल, ऑर्गनचं पण कव्हरिंग जे असेल ते इपिथेलियल टिश्यूने बनलेलं असेल. मग ते इंटरनल कव्हरिंग असेल, सपोज एखादा ऑर्गन आहे असं, त्याची ही आतली बाजू झाली, हे इंटरनल कव्हरिंग झालं, ही बाहेरची बाजू झाली, हे एक्सटर्नल कव्हरिंग. इंटरनल आणि एक्सटर्नल कव्हरिंग जे आहे ते इपिथेलियल टिश्यूने बनलेलं असतं. एखाद्या ऑर्गनचं किंवा आपली स्किन आहे ती सुद्धा बनलेली आहे इपिथेलियल टिश्यू. क्लिअर? मग इपिथेलियल टिश्यू दोन टाईपचे असतात. इपिथेलियल टिश्यू दोन प्रकारचे असतात, दोन टाईपचे असतात. बघा, आपण ॲनिमल टिश्यू स्टडी करतोय. ॲनिमल टिश्यूज मध्ये तुम्हाला पहिले टिश्यूचं मिनिंग सांगितलं. टिश्यू काय आहे? इट इज अ ग्रुप ऑफ सेल और ऑर्गेनाइज्ड मास ऑफ सेल्स. काय फॉर्म करतात टिश्यू? टिश्यू एकत्रित आले तर ऑर्गन फॉर्म करतात, ऑर्गन एकत्रित आले तर ऑर्गन सिस्टम बनवतात, ऑर्गन सिस्टम एकत्रित आले तर ऑर्गॅनिझम बनणार. बरोबर? त्यातले पहिला टाईपचा जो टिश्यू आहे तो आहे इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू बॉडी कव्हरिंग फॉर्म करतो आणि हे जे इपिथेलियल टिश्यू असतात हे जे आहे ते दोन टाईपचे आहेत. कोणते दोन टाईप आहेत इपिथेलियल टिश्यूचे? पहिला टाईप जो आहे इपिथेलियल टिश्यूचा त्याचं नाव आहे सिंपल इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा इपिथेलियल टिश्यू आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सलाच आपण बायोलॉजी मध्ये म्हणतो कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. गॉट दिस? सो दोन प्रकारचे इपिथेलियल टिश्यू असतात. एक असतो सिंपल इपिथेलियल टिश्यू, दुसरा असतो कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता जे सिंपल इपिथेलियल टिश्यू आहेत त्याचे जवळजवळ 7 टाईप्स आहेत आणि जे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आहेत त्याचे जवळजवळ 2 टाईप्स आहेत. चलो, आपण हे आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार. पहिला टाईपचा जो टिश्यू आहे त्याचं नाव आहे सिंपल इपिथेलियल टिश्यू. तुम्ही नोट डाऊन करा. हेडिंग द्या ॲनिमल टिश्यूज. हेडिंग द्या ॲनिमल टिश्यूज. आवाज कट होतो, आवाज येत नाही क्लिअर? आता येतोय सर. येतोय ना? ठीक आहे. ॲनिमल टिश्यूज हेडिंग द्या तुम्ही आणि त्यामध्ये पहिला टाईप लिहा इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे. त्यामध्ये मग दोन टाईप करा पुन्हा, सिंपल इपिथेलियल टिश्यू
दुसरा त्यामध्ये करा कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता सिंपल कशाला म्हणायचं? सिंपल इपिथेलियल टिश्यू हा असा टिश्यू असतो ज्यामध्ये एक बेसमेंट मेम्ब्रेन असते. एक मेम्ब्रेन असते, त्याला म्हणतो आपण बेसमेंट मेम्ब्रेन. सो ही आहे BM. BM स्टँड फॉर बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे. पण ही जी बेसमेंट मेम्ब्रेन आहे, या बेसमेंट मेम्ब्रेनवर काही सेल्स जे असतात ना, त्या फक्त एक सिंगल लेअरच फॉर्म करतात. बघा, या सेल्सने एक सिंगल लेअरच तयार केली. ज्या वेळेस तुम्ही पाहता एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर सेल्सने एक सिंगल लेअर फॉर्म केलेला आहे, अशा प्रकारचे जे सेल असतात यांना म्हणतो आपण, अशा प्रकारचे जे टिश्यू असतात यांना म्हणतो आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू. नॉट दिस. कंपाऊंड मध्ये काय असतं? कंपाऊंड मध्ये एक बेसमेंट मेम्ब्रेन असेल आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेनवर खूप सारे एकावर एक लेअर तुम्हाला दिसतात. जर असे एकावर एक लेअर दिसले तुम्हाला खूप सारे, तर त्यांना म्हणतो आपण कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. कळालं? सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये काय फीचर आहे सिंपल इपिथेलियल टिश्यूचं? सिंगल लेअर ऑफ द सेल्स ओव्हर द बेसमेंट. एकच लेअर असतो सेल्सचा आणि त्याने टिश्यू बनतो. असा जो टिश्यू आहे याला म्हटलं आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू. कंपाऊंड मध्ये मोर दॅन वन लेअर. मोर दॅन वन लेअर इज फाउंड. कळतंय का? कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू जो आहे त्यामध्ये एकापेक्षा जास्त लेयर जे असतात ते तुम्हाला बनलेले दिसतात. तो आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये एकच सिंगल लेअर तुम्हाला दिसतो. हे दोघेही तुम्ही नोट डाऊन करा. डन. सर तुमचा आवाज मध्येच कट होतोय. बाकीच्यांना पण आवाज येत नाही का रे? हॅलो, येतोय सर. क्लिअर येतो ना यशदा? हो सर. जागृती, एकदा तुझं नेटवर्क कनेक्शन चेक करशील? ऍक्सेस करतेस बघ. चलो, आता बघा, जे सिंपल इपिथेलियल टिश्यू आहे त्याचे टाइप्स आपण स्टडी. सिंपल इपिथेलियल टिश्यू. सिंपल इपिथेलियल टिश्यूज जे आहेत यांचे आपण टाइप्स स्टडी करूया. त्यातला पहिला टाइप आहे, फर्स्ट टाइप, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. पहिला टाइप आहे कोणता? स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. आता कसा असतो हा स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू? यामध्ये एक बेसमेंट मेम्ब्रेन असेल. प्लीज पॅटेज. यामध्ये एक बेसमेंट मेम्ब्रेन असेल आणि ही जी बेसमेंट मेम्ब्रेन असेल ना, या बेसमेंट मेम्ब्रेनवर तुम्हाला सेल्स दिसतात. या ज्या सेल्स असतात, या सेल्सचं मार्जिन जे असतं ना, ते असं असं असतं. या मार्जिनला म्हणतो आपण सेरेटेड मार्जिन. कोणता मार्जिन? कसा आहे मार्जिन याचा? सेरेटेड. ओके. सो स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स मधल्या सेल्स कशा असतात? फ्लॅट असतात किंवा पॉलिगोनल असतात. पॉलिगोनल म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे, पण फ्लॅट असतील, पॉलिगोनल असतील. आणि या ज्या सेल असतील यांचं मार्जिन कसं असेल? कसं असेल मार्जिन? सेरेटेड. कळतंय तुम्हाला? These are flat polygonal cells with serrated margins. आणि या ज्या सेल्स असतात, या सेल्स बघा एकमेकांना चिटकलेल्या आहेत. सो these cells look like टाईल. टाईल सारख्या दिसतात. जर तुम्ही या सेल्सला वरून बघितलं तर या टाईल सारख्या दिसतात. का टाईल सारख्या दिसतात? या ज्या सेल्स आहेत या बघा, बेसमेंट मेम्ब्रेनवर सिंगल लेअर आहे. ही आहे बेसमेंट मेम्ब्रेन.
बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेनवर सिंगल लेअर आहे, ठीक आहे. आणि याच्या शेजारच्या ज्या सेल आहेत बघा, शेजारच्या सेल त्या तुम्हाला अशा दिसतात. हे अशा दिसतात तुम्हाला शेजारच्या सेल, कळतंय का? या ज्या आहेत ना, या ज्या सेल मी ड्रॉ केल्यात ना, या सर्व काय त्याच्या शेजारच्या सेल, त्याच्या एकावर एक लेअर नाही दिसत. बॅच नंबर 6 मधून आहे श्याम. मिलिंद, तुला जर ऑनलाईन मध्ये समजत असेल तर ऑनलाईन मध्ये कर, ऑफलाईन मध्ये तू येत असशील ऑफलाईन मध्ये कर. दोन्हीकडे थोडंफार मागे पुढे थोडं लेसन चालू आहे, पण सेमच चालू आहे टॉपिक. ऑफलाईन मध्ये समजत असेल तर ऑफलाईन मध्ये कर, ऑनलाईन मध्ये कर समजत असेल तर ऑनलाईन मध्ये कर, काहीच इश्यू नाही, कुठे जरी केलं तरी सेम, ठीक आहे. आता पहा, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आहे. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन आहे. बेसमेंट मेम्ब्रेन आहे, इथे फ्लॅट पॉलिगोनल सेल दिसतात, या विथ सेरेटेड मार्जिन दिसतात. आणि या सेल्सच्या या शेजारच्या सेल, या ज्या आपण ड्रॉ केल्या ना, 1 2 3 4, या बघा, त्याच्या शेजारी असलेले या सेल. आणि या सेल कशा दिसतात? दिस सेल्स लुक लाईक टाईल, टाईल सारख्या दिसतात. टाईल सारख्या दिसतात म्हणजे कशा? दिस सेल्स लुक लाईक टाईल, और these cells look like pavements. कशासारखे दिसतात? पेवमेंट्स. पेवमेंट म्हणजे बघा, रस्त्याच्या कडेला जाताना बघा खूप सारे ब्लॉक्स टाकलेले असतात. ऑफलाईन मध्ये पण होईल ना हा लेसन ईशा? ऑफलाईन मध्ये पण होईल. सो लुक लाईक टाईल, पेवमेंट किंवा पेवमेंट ब्लॉक सारखा हा हे जे असतात हे दिसतात. पेवमेंट ब्लॉक म्हणजे रस्त्याच्या बाजूने बघा पेवमेंट्स टाकलेले असतात. त्या ब्लॉकचं फीचर काय असतं बघ, किंवा टाईलचं काय फीचर असतं? टाईल जी असते ती एकदम शेजारी शेजारी बसवलेली असते, बरोबर. शेजारी शेजारी बसवलेली असल्यामुळे त्यांच्यामध्ये गॅप नसतो, बरोबर, गॅप नसतो. तसे या ज्या सेल्स असतात या सेल्स दिसतात टाईल सारख्या, आणि या ज्या सेल्स असतात यांच्यामध्ये गॅप नाहीये. गॅप नाहीये म्हणून इथे बघा यांच्यामध्ये स्पेस नाही जास्त, कळलं? सो इंटरसेल्युलर स्पेस नसते जास्त. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स इज व्हेरी लेस. कळाले तुम्हाला याचे फीचर? इंटरसेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे दोन सेलच्या मध्ये असलेली स्पेस आणि त्याच्यामध्ये असलेलं फ्लुइड. स्पेसच जास्त नाही त्याच्यामुळे फ्लुइड पण जास्त नसेल, कळालं का? स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स कशा असतात? फ्लॅट असतात, पॉलिगोनल असतात, सेरेटेड मार्जिन वाले असतात, टाईल सारख्या दिसतात, पेवमेंट सारख्या दिसतात. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स जो असेल तो याच्यामध्ये खूप कमी असेल. मग आता या सेल्सचं फंक्शन काय? या सेल्सचं फंक्शन आहे, या ज्या सेल्स असतात काय फंक्शन करतात? या सेल्सचं फंक्शन आहे प्रोटेक्शन, absorption, ट्रान्सपोर्ट. बघा, प्रोटेक्शन, ऍब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन, सिक्रीशन. फंक्शन आहे. आणि कुठे सापडतात या सेल्स? बघा, या सेल्स कुठे सापडतात? फाउंड इन. यावर क्वेश्चन असतो. कुठे कोणत्या प्रकारच्या सेल असतात यावर नीट मध्ये क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. मी सीईटी करत असाल, सीईटी मध्ये पण सेम टाईपचे क्वेश्चन येतात. कुठे असेल? फाउंड इन ब्लड वेसल्स. ब्लड वेसल जे असतात त्या ब्लड वेसल्सच्या लाइनिंग मध्ये, सपोज ही ब्लड वेसल, या ब्लड वेसलची जी लाइनिंग आहे इथे कोणत्या टाईपचा टिश्यू असणार आहे? स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. So these are found in blood vessels. Then these are found in alveoli. Alveoli कुठे असतात? लंग्स मध्ये असतात, बरोबर. अल्वेओलाई बलून सारखे स्ट्रक्चर असतात लंग्स मध्ये. या अल्वेओलाची जी लाइनिंग आहे इथे सुद्धा स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतो, ठीक आहे. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी असते. बॉडी कॅव्हिटीला म्हणतो आपण काय? सिलोम. सिलोमला म्हणतो आपण बॉडी कॅव्हिटी. So, squamous epithelial tissue is found in blood vessels. It is found in alveoli. It is found in coelom. ब्लड वेसल मध्ये काय फंक्शन आहे? ब्लड वेसल मधनं काय पास होत असतं रे? ब्लड वेसल मधनं ब्लड पास होत असतं. ब्लड ज्यावेळेस यातनं पास होणार आहे त्या ब्लड मधनं जे काही वॉटर असतं ते वॉटर बाहेर निघत असतं. त्या वॉटर मध्ये न्यूट्रियंट असतात, बरोबर का?
ब्लड मध्ये जे काही ग्लुकोज आहे, अमायनो ऍसिड आहे, जे फूड आपण खातो त्या फूडचं डायजेशन झाल्यानंतर ते डायजेस्ट झालेलं फूड ब्लड मध्ये जातं आणि ब्लड मध्ये गेल्यानंतर ब्लड मधनं हे न्यूट्रिएंट बाहेर येणार, बरोबर का? हे फ्लुइड जे असतं ते बाहेर येणार. मग ब्लड वेसल मधनं हे फ्लुइड बाहेर जाऊ शकतं. का बरं जाऊ शकतं? बिकॉज स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू can perform filtration, it can perform the transport, it can perform the secretion, or it can perform the absorption. कळलं? या सेल्स या सबस्टन्सला ऍब्सॉर्ब करतील, ऍब्सॉर्ब करून बाहेर फिल्टर करून पास करून टाकतील. समजतंय का तुम्हाला? त्याचबरोबर बघा, अल्वेओलाई जी असतात त्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज होतात. गॅसेस म्हणजे ऑक्सिजन जो असेल तो ब्लड मध्ये जाईल, कार्बन डायऑक्साईड जो असेल तो अल्वेओलाई मध्ये जाईल, बरोबर? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? अल्वेओलाई. अल्वेओलाई मध्ये अल्वेओलाईची जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मध्ये सुद्धा काय आहे? त्या मेम्ब्रेन मध्ये सुद्धा स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू आहे. आपले जे सिलोम असतं, सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. आपण ॲनिमल यामध्ये स्टार्टिंगलाच हे स्टडी केलं होतं की सिलोमला बॉडी कॅव्हिटी म्हणतात, आणि हे जे सिलोम आहे दॅट इज बॉडी कॅव्हिटी, दॅट इज ऑल्सो lined by the squamous epithelial tissue. Have you got this, everyone? Hello. Yes, sir. येस सर. Okay. येस सर. हे ड्रॉ करा. मग ड्रॉ नसेल केलं तर स्क्रीनशॉट करा. स्क्रीनशॉट करा, नंतर ड्रॉ करून घ्या. चला, हा झाला पहिल्या टाईपचा टिश्यू, स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू. दुसऱ्या प्रकार स्क्वॅमसचं कुठे असणार? ब्लड वेसल्स मध्ये असणार, अल्वेओलाई मध्ये असणार, सिलोम मध्ये असणार. काय फंक्शन करणार? ट्रान्सपोर्ट करणार, फिल्ट्रेशन करणार, ऍब्सॉर्प्शन करणार, सिक्रिशन करणार. म्हणजे सबस्टन्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करणार. दुसऱ्या प्रकारचा सिंपल इपिथेलियल टिश्यू आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. हे पण सिंपल टाईपचे टिश्यू आहेत. क्युबॉइडल कसे असतात? यामध्ये एक बेसमेंट मेम्ब्रेन असणार. ही बेसमेंट मेम्ब्रेन आहे. या बेसमेंट मेम्ब्रेनवर क्युबॉइडल आकाराचे, इथे बघा, या असे क्युबॉइडल आकाराचे सेल्स असतात. या क्युबॉइडल आकाराचे सेल्स आहेत. या सेल्स मध्ये इथे न्यूक्लियस दिसतोय तुम्हाला. सेल्स कशा असतात? मग क्युबॉइडल आकाराचे असतात. ठीक आहे, सेल्स क्युबॉइडल आकाराचे असतात. आणि या ज्या सेल्स असतात या सेल्सच्या शेजारचे सेल्स तुम्हाला असे दिसतात. या त्याच्या शेजारचे सेल्स, या त्याच्या शेजारचे सेल्स, कळतंय का? या त्याच्या शेजारच्या सेल्स. समजतंय? म्हणजे हा जो आहे हा मेन लेअर झाला, एक सिंगल लेअर झाला, आणि त्याच्या शेजारचे म्हणजे सिंगलच लेअर आहे, बरोबर? सिंगल लेअर असल्यामुळे कोणत्या टाईपचा टिश्यू झाला? कोणत्या टाईपचा टिश्यू झाला? Simple epithelium. येस, झाला सिंपल इपिथेलियल टिश्यू. ठीक आहे, आता हे जे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू असतात ना, हे क्युबॉइडल असतात शेप मध्ये, यांच्याकडे स्पेरिकल न्यूक्लियस असतो. म्हणून पहिला पॉइंट असेल काय? क्युबॉइडल इन शेप. त्यानंतर दुसरा पॉइंट यांच्याकडे असतो स्पेरिकल न्यूक्लियस. बघा, यांच्याकडे कसा न्यूक्लियस आहे? स्पेरिकल न्यूक्लियस आहे. फंक्शन काय आहे? यांचं सुद्धा फंक्शन आहे ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन. काय फंक्शन आहे? ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन. या सेलचं फंक्शन आहे ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन. फ्लॅट नाही आता या सेल्स फ्लॅट नाहीत. या सेल्स कोणत्या आकाराचे? इथे आधी सांगितलं ना कशा? या अशा क्युबॉइडल आकाराचे. याला म्हणतो आपण क्युबॉइडल शेप. हा जो शेप दिसतो ना तुम्हाला, याला बोललो आपण क्युबॉइडल शेप. या क्युबॉइडल आहे, लक्षात घ्या. यांचं फंक्शन काय आहे? ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन. या तुम्हाला फ्लॅट नाही दिसत. फ्लॅट तुम्हाला मगाशी काढलेल्या होत्या, कशा होत्या त्या? अशा सेरेटेड भाग, या अशा, या अशा अशा, या फ्लॅट होत्या. वरून पाहिला तर फ्लॅट दिसतात अशा, त्यावाल्या सेल्स. ठीक आहे, या फ्लॅट सेल्स कोणत्या असतात? फ्लॅट सेल असतात. कोणत्या? क्युबॉइडल जे असतात त्या फ्लॅट असतात, त्या क्युबॉइडल आकाराच्या असतात. त्यांच्यामध्ये स्पेरिकल न्यूक्लियस असतो. फंक्शन काय आहे? ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन, हे त्यांचं फंक्शन. ठीक आहे, आता सापडणार कुठे? या ज्या सेल्स असतात या सापडतात तुम्हाला फाउंड इन पॅन्क्रियाटिक डक्ट. तुम्हाला पॅन्क्रियाज माहिती का?
पॅन्क्रियाज माहिती तुम्हाला? येस सर. आपल्या Yes. स्टमकच्या मागच्या बाजूला अशी लीफ सारखी ग्लँड असते, लीफच्या आकाराची ग्लँड असते. ही जी लीफच्या आकाराची ग्लँड असते याच्यामधून अशी डक्ट बाहेर येते. या डक्टला बोलतो आपण पॅन्क्रियाटिक डक्ट. ही जी पॅन्क्रियाटिक डक्ट आहे ना, या पॅन्क्रियाटिक डक्ट मध्ये कोणत्या टाईपचा टिश्यू आहे? क्युबॉइडल एपिथेलियम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघ, सलायव्हरी डक्ट. आपल्या माउथ मध्ये कोणती ग्लँड असते? सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड जी असते ही सपोज ही सलायव्हरी ग्लँड, तिची ही डक्ट आहे, ही झाली सलायव्हरी डक्ट. ठीक आहे. सलायव्हरी डक्ट मध्ये पॅन्क्रियाटिक डक्ट मध्ये क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू असते. त्यानंतर हे दोन कळाले तुम्हाला. पॅन्क्रियाज जे असतं ना ते पॅन्क्रियाटिक ज्यूस तयार करत असतं, माहिती तुम्हाला. आणि हे जे पॅन्क्रियाटिक ज्यूस आहे ते पॅन्क्रियाटिक ज्यूस पॅन्क्रियाटिक डक्ट द्वारे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये रिलीज केलं. पुन्हा एकदा ऐका. पॅन्क्रियाज रिलीज करतात पॅन्क्रियाटिक ज्यूस, जे आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये डायजेशन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सलायव्हरी ग्लँड रिलीज करतात सलायवा माउथ मध्ये, ते सुद्धा डायजेशन मध्ये इम्पॉर्टंट आहे. मग या ज्या ग्लँड असतात ना, या ग्लँडला ज्या डक्ट आहेत त्या डक्टला क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू आहे, जे काय करू शकतात? या एन्झाईमला सिक्रेट करू शकतात. कळालं? त्यांचं फंक्शन काय आहे? ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. कळालं? म्हणजे या डक्ट मध्ये ते एन्झाईम जे असतील किंवा जो काही पॅन्क्रियाटिक ज्यूस आहे त्याला रिलीज करतील, किंवा हे काय करतील? सलायवा रिलीज करतील या डक्ट मध्ये. हे काम आहे क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. तिसरा आहे क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू आणखी कुठे असतो? तर किडनी मध्ये नेफ्रॉन असतात. कधी ऐकले का रे? येस सर. ऐकलं ना? किडनी मध्ये काय असतात? नेफ्रॉन. हे पते असे दिसतात. किडनी मध्ये असतात नेफ्रॉन, जागृती. ठीक आहे. या ज्या नेफ्रॉन असतात ना किडनीमध्ये, यांच्यामध्ये बघा हे असं तुम्हाला फनेल सारखं स्ट्रक्चर दिसतं. हे दिसतं फनेलच्या आकाराचं स्ट्रक्चर. या फनेलच्या आकाराच्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण ग्लोमेरुलस. नाही सॉरी, या फनेलच्या आकाराच्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये ब्लड वेसल असतात. इकडे बघ, इकडे आतमध्ये काय असतं? ब्लड वेसलचं नेटवर्क असतं. या ब्लड वेसलच्या नेटवर्कला काय म्हणतो आपण? ग्लोमेरुलस. ठीक आहे. आणि हे जे फनेलच्या आकाराचं स्ट्रक्चर आहे ना, या फनेलच्या आकाराच्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण बोमॅन्स कॅप्सूल. काय म्हणायचं? बोमॅन्स कॅप्सूल. कळते का? हा फनेल सारखा जो स्ट्रक्चर आहे याला म्हणतो आपण बोमॅन्स कॅप्सूल. त्याच्या आतमध्ये ब्लड वेसलचं नेटवर्क आहे, त्याला ग्लोमेरुलस. ठीक आहे. आता पहा, हे जे ब्लड वेसलचं नेटवर्क आहे ना, यामध्ये इकडनं ब्लड येणार आहे आणि इकडनं ब्लड, इथे ब्लड फिल्टर होणार आहे आतमध्ये. पहा, इकडनं ब्लड काय येणार? येणार. किडनीमध्ये असे खूप सारे नेफ्रॉन असतात ज्यामध्ये इकडनं ब्लड येणार, ते इथे फिल्टर होणार. फिल्टर कुठे होतं ब्लडचं? फिल्टरेशन कुठे होणार ब्लडचं? ग्लोमेरुलस. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, जे फिल्टर झालेलं ब्लड असेल ते बाहेर जाणार इकडं. कळते का? आता ब्लडला ग्लोमेरुलस मध्ये फिल्टर होणार. फिल्टर झाल्यानंतर ब्लड मधनं जे काही वेस्ट मॅटर असेल ते वेस्ट मॅटर बाहेर पडणार, बरोबर का? ते वेस्ट मॅटर इथे येणार. कळते का? कुठे येणार? या फनेल मध्ये. फनेल मधनं ते खाली येणार. खाली आल्यानंतर इथे पहा, हे छोट्या ट्यूब दिसतात का तुम्हाला? या छोट्या ट्यूबला म्हणतो आपण ट्यूब्यूल्स. काय म्हणायचं तुम्ही? छोट्या ट्यूबला काय बोलता? Tubules. ठीक आहे. आता या ट्यूब्यूलचा हा पहिला पार्ट, हा पहिला इथे हा जो टर्न दिसतो तुम्हाला, हा पहिला टर्न. या पहिल्या टर्नला तुम्ही म्हणता प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल म्हणजे जवळचा. कोणाच्या जवळचा? या फनेलच्या जवळचा. फनेल कोण आहे? बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूल किंवा ग्लोमेरुलसच्या जवळचा पहिला टर्न आहे, हा टर्न पहिला, याला म्हणतो आपण प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल म्हणजे जवळचा. काय? कॉन्व्हुलेटेड. कॉन्व्हुलेटेड ट्यूब्यूल. शॉर्ट फॉर्म आहे त्याचा ईसीटी. काय शॉर्ट फॉर्म? शॉर्ट फॉर्म काय आहे? पीसीटी. प्रॉक्सिमल कॉन्व्हुलेटेड ट्यूब्यूल. कळालं? हा जो प्रॉक्सिमल कॉन्व्हुलेटेड ट्यूब्यूल आहे, याच्या आतमधली जी लाइनिंग आहे ना,
ही कोणत्या सेल्सने बनली? कोणत्या सेल्सने बनली? क्युबॉइडल. क्युबॉइड. त्यानंतर पहा इथे एक टर्न दिसतो, हा वाला, हा दुसरा टर्न इथला लॉंगचा टर्न, लांबचा आहे, लांबचा, म्हणून लांबचा असल्यामुळे याला म्हणतो आपण डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल. याला तुम्ही बोलणार काय रे? काय? डीसीटी. काय बोलले? डीसीटी. हा जो डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे, याच्या सुद्धा आतल्या बाजूने कोणत्या सेल्स आहेत? क्युबॉइडल. कळालं? क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू तो तुम्हाला प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूलच्या तिथे पण दिसतो आणि डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूलच्या तिथे पण दिसतो. ठीक आहे. सो इट इज फाउंड इन पीसीटी as well as TCT. काम काय पीसीटी आणि डीसीटीचं? पीसीटी आणि डीसीटी जे असतात हे ऍब्सॉर्ब करतात. कशाला ऍब्सॉर्ब करतात? पीसीटी आणि डीसीटी यामध्ये बघा जे फिल्ट्रेट येणार आहे ना, म्हणजे बघा इथे ब्लडचं फिल्ट्रेशन होणार आहे. कुठे ब्लडचं फिल्ट्रेशन कुठे होतं? ग्लोमेरुलस मध्ये. ब्लडचं फिल्ट्रेशन ग्लोमेरुलस मध्ये झाल्यानंतर जे काही फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट इथे येतात, बरोबर? हे जे फिल्ट्रेट आहे ते इथे येणार. फिल्ट्रेट इथे येणार आहे ना, तर या फिल्ट्रेटला ऍब्सॉर्ब करायचं. फिल्ट्रेट म्हणजे वॉटर. त्या वॉटरला जर रिऍब्सॉर्ब करायचं असेल तर कशाची आवश्यकता आहे? या क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यूची. म्हणून हे काय करतात बघा बरं, काय करतात, काय सांगितलं? ऍब्सॉर्प्शन. वॉटरला ऍब्सॉर्ब करतील इकडनं आणि ब्लड मध्ये सोडतील. हे पण वॉटरला ऍब्सॉर्ब करतील आणि कशामध्ये सोडतील? ब्लड मध्ये सोडतील. म्हणजे ऍब्सॉर्प्शन, पहिले ऍब्सॉर्प्शन करतात आणि ब्लड मध्ये सोडतात, त्याला तुम्ही काय बोलता? सिक्रिशन. सो त्यांचं फंक्शन काय आहे? ऍब्सॉर्प्शन अँड सिक्रिशन. किडनी मध्ये जे काही फिल्ट्रेट हे या नेफ्रॉन मध्ये तयार होते. हे जे स्ट्रक्चर दिसतं ना, हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हणतो आपण नेफ्रॉन्स. काय बोलणार रे? नेफ्रॉन्स. किडनी मध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. एका किडनी मध्ये किती? 10 लाख नेफ्रॉन असू शकते. आणि हे जे नेफ्रॉन असतात ना, तेच ब्लडला फिल्टर करतात. म्हणजे किडनी मध्ये ब्लडचं फिल्ट्रेशन जे होतं ते ऍक्च्युअल मध्ये नेफ्रॉन मध्ये होतं. आणि ब्लडला फिल्टर केल्यानंतर त्यातनं वॉटर, एक्सक्रिटरी वेस्ट जे असतं ते बाहेर पडतं. आणि हे जे फिल्ट्रेट असतं, हे फिल्ट्रेट म्हणजे काय पूर्णपणे युरिन नाही तयार होत. सगळेचे सगळे युरिन नाही तयार होत. त्याच्यापैकी जवळजवळ 99% फिल्ट्रेट हे जे असतं त्याचं रिऍब्सॉर्प्शन केलं जातं. जे काही आवश्यक आहे त्याचं रिऍब्सॉर्प्शन केलं जातं. आणि रिऍब्सॉर्प्शन करण्यासाठी पीसीटी आणि डीसीटी याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सेल आहेत? बोलता का? कोणत्या प्रकारच्या? क्युबॉइडल. क्युबॉइडल. डन. समजलं का तुम्हाला? येस सर. येस. आता याचा स्क्रीनशॉट करा. लिहिलं असेल तर बेटर आहे, नाही तर स्क्रीनशॉट करा. आता पुढचा टाईप आपण डिस्कस करूयात. पुढचा टाईप आहे कॉलमनर एपिथेलियल टिश्यू. चला, थर्ड टाईप आहे कॉलमनर एपिथेलियल टिश्यू. नावातच आहे त्याच्या. सेल्स कशा असतील? सेल्स असतात यांच्या टॉल, पिलर लाईक. कॉलमनर एपिथेलियल टिश्यू कशा असतील? टॉल असतील, पिलर सारख्या असतील, म्हणून नाव काय? कॉलमनर एपिथेलियल टिश्यू. याच्या सेल्स असतील, या सुद्धा बेसमेंट मेम्ब्रेनवर बसलेले असतात. ठीक आहे, एक बेसमेंट मेम्ब्रेनवर बसलेले असतात. सेल्स जे असतात ते टॉल असतात, पिलर सारखे दिसतात. त्यांचा एक एंड जो असतो ना तो असा उंच दिसतो. भावा, एक एंड जो असेल तो छोटा आणि एक एंड जो असेल तो मोठा दिसतो. या अशा या अशा पिलर सारखे सेल असतात. ओके, याच्या पिलर सारखे सेल आहेत. या पिलर सारख्या सेलचा हा जो फ्री सरफेस आहे, हा जो सरफेस आहे ना, याला म्हणतो आपण कोणता सरफेस? फ्री सरफेस. हा जो फ्री सरफेस असतो, या फ्री सरफेसवर इथे बघा अशा मायक्रोविलाय असतात. इथे बघितलं काय झालं बघा, सरफेस एरिया वाढ. नाही, हे प्लांट मध्ये नाही सापडत, फक्त अॅनिमल टिश्यूज आहेत ज्यावरती, फक्त अॅनिमल मध्ये सापडतात. आता कॉलमनर टिश्यू कसे असतात? टॉल, पिलर लाईक असतात. आणि यांचा जो फ्री सरफेस आहे, फ्री सरफेस म्हणजे इथे बघा हा जो सरफेस आहे ना,
याची मेम्ब्रेन बघा, खाली आली पुन्हा वर गेली, पुन्हा खाली आली पुन्हा वर गेली, पुन्हा खाली आली पुन्हा वर गेली. का बरं असं झालंय? कारण यामुळे काय होतं माहिती का, सरफेस एरिया वाढतो. सरफेस एरिया काय होणार आहे, याच्यामुळे इन्क्रीज होणार आहे. बघा, सरफेस एरिया फ्री सरफेसला वाढला. का वाढला? कारण या एरियामध्ये बघा, खालीवर एरिया तुम्हाला दिसतो. यांना म्हणतो आपण, हे जे सरफेस एरिया वाढला. का वाढला सरफेस एरिया? कारण सेल्स कशा आहेत, कॉलमनर आहेत, टॉल आहेत, पिलर लाईक आहेत, आणि या सुद्धा सेल्स करणार आहेत ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. यांचं सुद्धा फंक्शन काय असणार आहे? बोला काय? ऍब्सॉर्प्शन आणि दुसरं फंक्शन आहे सिक्रेशन. आणि ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन जास्त प्रमाणात करता यावं म्हणून सरफेस एरिया जो आहे ना मेम्ब्रेनचा, तो असा वाढलाय. हा जो वाढलेला सरफेस एरिया आहे याला म्हणतो आपण मायक्रोविलाय. काय म्हणणार तुम्ही याला? लक्षात ठेवा, सरफेस एरिया का वाढला? कारण काय आहे इथे? मायक्रोविलाय. सो द फ्री सरफेसवर तुम्हाला इथे मायक्रोविलाय दिसतात. फ्री सरफेसवर तुम्हाला मायक्रोविलाय दिसतात. फंक्शन आहे सिक्रेशन आणि ऍब्सॉर्प्शन. मग आता या सेल्स सापडणार कुठे तुम्हाला? These cells are found कुठे? तर these are found in inner lining of intestine. Inner lining of intestine. का बरं? तुम्हाला माहिती आहे आपलं इंटेस्टाईन जे असतं ना, त्या इंटेस्टाईन मध्ये फूडचं डायजेशन पण होत असतं, आणि डायजेशन झाल्यानंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन करणं गरजेचं आहे. डायजेशन केल्यानंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन करणं गरजेचं आहे. फूडला जर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर इंटेस्टाईनची जी इनर लाइनिंग आहे, त्या इनर लाइनिंग वर या कॉलमनर सेल्स असतात, त्यांच्याकडे या मायक्रोविलाय असतात. या मायक्रोविलायमुळे ते जास्त ऍब्सॉर्प्शन करू शकतील फूडचं, कारण सरफेस एरिया वाढला. बघा, असा फ्लॅट झाला सरफेस एरिया, याने एरिया जास्त नाही, बरोबर का नाही? पण हाच जर आपण असा केला तर जास्त स्किन बसेल, बरोबर? जास्त सरफेस एरिया वाढतो. सो इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाईन मध्ये, त्यानंतर इनर लाइनिंग ऑफ गल ब्लॅडर मध्ये. गल ब्लॅडर मध्ये बाईल ज्यूस बनत असतो, तुम्हाला माहिती आहे ना? अशी असते गल ब्लॅडर. अशी ही जी गल ब्लॅडर असते हिला डक्ट असते. ही जी गल ब्लॅडर असते ही बाईल ज्यूस तयार करते. बाईल ज्यूस तयार नाही करत, बाईल ज्यूस स्टोअर करते. बाईल ज्यूस सुद्धा रिलीज केला जातो स्मॉल इंटेस्टाईन. गल गल ब्लॅडर असेल, तिच्या आतमध्ये जी लाइनिंग आहे तिथे सुद्धा टॉल पिलर लाईक सेल असतात, कॉलमनर इपिथेलियल सेल्स असतात. इंटेस्टाईनच्या इनर लाइनिंग मध्ये, गल ब्लॅडरच्या इनर लाइनिंग मध्ये. गल ब्लॅडर समजते का तुम्हाला? ठीक आहे, हॅलो. Yes, sir. त्यानंतर बघा, Yes. जे असतं ना आपलं स्टमक ची जी वॉल असते ना, त्या वॉल मध्ये काही ग्लँड असतात, त्यांना म्हणतो आपण गॅस्ट्रिक ग्लँड्स. स्टमकच्या वॉल मध्ये ज्या ग्लँड असतात त्यांना कोणत्या ग्लँड बोलणार? Gastric glands. गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड सुद्धा इनर लाइनिंग जी असते ती असते कॉलमनर इपिथेलियल सेल्स ने बनलेली. गॅस्ट्रिक ग्लँड जे असतात या सोडतात गॅस्ट्रिक ज्यूस. माहिती आहे तुम्हाला? गॅस्ट्रिक ग्लँड काय रिलीज करतात? गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज करत असतात. कुठे रिलीज करत असतात? स्टमक मध्ये. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, HCl असतं. कोणतं ऍसिड? डायल्युटेड असतं. ओके, डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड जे असतं ते गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रेझेंट असतं. एन्झाईम प्रेझेंट असतात जे स्टमक मध्ये काही प्रमाणामध्ये डायजेशन मध्ये हेल्प करतात. ठीक आहे, सो गॅस्ट्रिक ग्लँड रिलीज गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ग्लँडची सुद्धा इनर लाइनिंग कशाने बनलेली आहे? कॉलमनर इपिथेलियल सेल्स. म्हणून गॅस्ट्रिक ग्लँड जे असतील त्या सिक्रेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, गल ब्लॅडर कशामध्ये इन्व्हॉल्व आहे? सिक्रेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे. स्मॉल इंटेस्टाईन कशामध्ये इन्व्हॉल्व आहे? ऍब्सॉर्प्शन मध्ये इन्व्हॉल्व आहे. समजते का? पुढे बघा, these are also found in intestinal glands. intestinal glands. समजते? इंटेस्टिनल ग्लँड जे असतील त्या इंटेस्टाईनच्या वॉल मध्ये प्रेझेंट असतात. समजले का? सो कॉलमनर इपिथेलियल सेल्स कशा असतात? टॉल असतात, पिलर सारखे असतात. यांच्यामध्ये बघा, हा जो खालचा एंड आहे याला म्हणतो इनर एंड. कोणता एंड म्हटलं मी याला? इनर एंड. इनर एंड हा खालील जो एंड आहे हा कशावर? बेसमेंट मेम्ब्रेनवर बसते. ही आहे बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, ही पूर्णपणे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. बेसमेंट मेम्ब्रेन वर हा इनर एंड आहे. इनर एंड कसा आहे? इनर एंड इज नॅरो. कसा? नॅरो. इनर एंड जो असतो तो नॅरो असतो,
पण जे फ्री एंड असतात, हे फ्री सरफेस जो आहे हा कसा असतो, फ्री सरफेस हा जास्त ब्रॉड असतो, कारण काय ऍब्सॉर्प्शन करायचं जास्त, ऍब्सॉर्प्शन करायचं, त्याच्यामुळे फ्री सरफेस जो असतो तो ब्रॉड असतो. आणि या फ्री सरफेसवर काय दिसतात तुम्हाला, काय दिसतात, मायक्रोविलाय. मायक्रोविलाय टू इन्क्रीज द ऍब्सॉर्प्शन अँड द सिक्रेशन. ठीक आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो असा स्फेरिकल बघा, खालच्या बाजूला बसलेला असतो, लोअर साईडला असतो. त्यामुळे मला इथे यांच्यामध्ये काय दिसेल, स्फेरिकल न्यूक्लियस पण दिसेल. गॉट दिस. फंक्शन आहे ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. कुठे कुठे सापडणार, इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन, इनर लाइनिंग ऑफ गल ब्लॅडर, इनर लाइनिंग ऑफ द गॅस्ट्रिक ग्लँड, इनर लाइनिंग ऑफ द इंटेस्टिनल ग्लँड्स. ठीक आहे, हे 3 टाईप आपण डिस्कस केले. बाकीचे टाईप बघू नंतरच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करूया. तुम्ही एक काम करा, आधी याचा स्क्रीनशॉट करा आणि 10 मिनिट त्याला एक्स्ट्रा व्हायला लागतील या रेकॉर्डिंगला, मग मी अपलोड करेन. ठीक आहे. सर हा बोल ना यश. या आधीची पण रेकॉर्डिंग पाठवता का म्हणजे लिंक? लिंक त्याला एक्स्ट्रा व्हायला 10 मिनिट लागतील.